झी 24 तास एक पाऊल पुढे. फिक्सिंगचा गृहप्रवेश झालेला आहे आणि हा गृहप्रवेश बीसीसीआयच्या घरामध्ये झालेला आहे. त्याच्या पार अगदी माझघरापर्यंत हे सगळे धागेदोरे येऊन पोहोचलेले आहेत. याविषयी आपण चर्चा करतो आहोत. गौरव, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसा योगेश बोलत होता, हा नेमका फॉर्मॅटच काय म्हणतात त्याला, की प्रॉन टू फिक्सिंग आहे का? प्रॉन टू फिक्सिंग म्हणजे काय काय दोन तीन गोष्टी आहेत. आता जो आयपीएल फॉर्मॅट आहे हे खरं 2 महिन्याचं आयपीएल आहे फक्त. त्यामुळे तुम्ही कोणाला ट्रॅक करणार? आता जसं आपण म्हणतो की क्रिकेटर म्हणजे म्हणजे बॅट्समनकडे लक्ष, तो पुढे कसं टार्गेट करेल, तसंच आता 2 महिने फक्त तुम्ही बघितलं तर आता मागच्या जानेवारी किंवा 2 वर्षापूर्वी तर मी कोणता तरी खेळाडू आहे त्याला मी टार्गेट केलेला आहे, पण 2 वर्ष मी त्याला टार्गेट करतोय. तर 2 महिन्यात त्याला फक्त सांगितलं मी की तू टार्गेट, ह्या 2 महिन्यात आपले काही कॉन्टॅक्ट नाहीत आणि त्याच्यानंतर आपलं जर कुठे जाईल तिथे आता तुम्ही बघा, जे सगळे एकदा डील झाल्यानंतर 3 वर्षांसाठी ते असतं, 3 वर्षांसाठी असतं. आणि केवढा इझी ऍक्सेस, म्हणजे आता मला माहिती आहे की जेव्हा इंडियन टीम एका हॉटेलमध्ये जिथे राहते तिथे तुम्ही तर तेव्हा इंडियन टीम असते तर आतमध्ये हॉटेलमध्ये जायला तुम्हाला 100 प्रश्न विचारतात की कुठनं आलायस, कोणाला भेटायला चाललायस. इथे आयपीएलच्या हॉटेलमध्ये मी आरामात आत शिरू शकतो. मला कोणाकडे जातोय हे नंतर मी रूम मध्ये जाताना, पण मी लॉबीमध्ये कोणाशी बसू शकतो, बोलू शकतो. त्यामुळे तो एकदम इझी ऍक्सेस झालाय. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे जे आता जे प्लेयर्स वगैरे नवीन आहेत ते काही म्हणजे इमर्जिंग प्लेयर्सना पण टार्गेट केलं आहे का नाही आपल्याला ते माहित नाही. आणि आता ते तुम्ही बघितलं तर अजित चंडीला किंवा हे रणजी प्लेयर्स किंवा जे यंग प्लेयर्स आहेत त्यांना कधीच असं 5 स्टार हॉटेलमध्ये स्वतःची रूम मिळाली. म्हणजे आता कोणी तिथे जात असेल तर तो सांगू शकतो की हा माझा ओळखीचा आहे, नाही ओळखीचा आहे. ते ट्रॅक कसं करायचं? कारण 2 महिन्याच्या नंतर म्हणजे आता 1 जून आला की हे मुलं कुठेतरी बाहेर जाऊन खेळू शकतात. हे सगळे जे बुकीज आहेत ते ट्रॅक करू शकतात ना. उद्या कोणती इंडियाची दुसरी टीम, ए टीम म्हणा, अंडर-19, अंडर-16 कुठे दुबईत खेळली, तिकडे खेळली, तर दे आर ट्रॅकिंग समवन आणि तिकडनं ऍक्सेस तुम्ही किती हे करणार. सो आयपीएलचा फॉर्मॅटच तुम्ही हे करू शकता, पण किती, हाऊ कॅन यू मॉनिटर ऑल दॅट, ते प्रचंड अवघड गोष्ट आहे. बिलकुल. मग हेच ऑस्ट्रेलियामध्ये कसं होतं, ज्यावेळी तिथे अशा प्रकारचे टुर्नामेंट्स खेळवल्या जातात, तिथला फॉर्मॅट आयपीएल पेक्षा वेगळा आहे की तिथले कॉन्ट्रॅक्ट्स मी काय, नेमकं काय फरक पडतो त्याच्यामध्ये? नाही तसं काय, जरी बेटिंग हा लीगल भाग आहे, हा जरी भाग आपण वेगळा सोडला तरी फॉर्मॅटमध्ये फरक पडतो. फॉर्मॅट वगैरे तसं आता तिथे बिग बॅश लीग जसं आहे विच इज सेम ॲज आयपीएल तसं म्हणलं तसं. पण ऑस्ट्रेलियात काय, तुम्हाला ओके तुम्ही पैसे, इथे इंडियात काय जरी तुमच्याकडे खूप पैसा असेल तरी तुम्ही कॉमन मॅनला जे फॅसिलिटीज कॉमन मॅनला ऑस्ट्रेलियात आहेत त्याच्यात तुम्हाला मिळू नाही शकत. त्यामुळे तुम्हाला इथे पैसा लागतो. म्हणजे तुम्हाला समज कोणता खेळ खेळायचा आहे तर तिथे जाऊन तुम्ही इझिली ॲक्सेसेबल आहे. मला एका क्लबमध्ये जाऊन टेनिस खेळायचं तर मी आरामात खेळू शकतो, क्रिकेट खेळायचं खेळू शकतो. मला ती 3 लाख 5 लाखची मेंबरशिप भरायला लागून खेळायला लागत नाही. पब्लिक ग्राउंडच एवढी मोठी आहेत. तर तसं मला इझिली ऍक्सेसेबल असेल तर म्हणजे पैशाचं हे फेम आहे आणि हे तेवढं तुम्हाला म्हणजे गरजच नाही, कारण इट कम्स इझी. म्हणजे इकडे पैसा कमवण्याची जी कारणं आहेत ती कारणच तिथे अस्तित्वात नसल्यामुळे त्याच्यातून उद्भवणारे जे परिणाम आहेत ते उद्भवायची गरजच नाही. करेक्ट, एक्झॅक्टली. हेमांगित, सेलिब्रिटींचा एक मुद्दा याच्यामध्ये असा आलेला आहे, ह्याच्यामध्ये विंदू दारासिंग सारखे सेलिब्रिटी असतील तो तर एक भाग आहेच, मात्र जे खेळाडू आहेत जे या फिक्सिंगमध्ये अडकलेले आहेत की ज्यांनी एकही इंटरनॅशनल सामना खेळलेला नाहीये, जे रणजीतून आलेले आहेत, ज्यांच्या करिअरची जस्ट सुरुवात आहे, ह्या सगळ्यांना इतकं डोक्यावर घेतलं जात आहे, त्यांना या स्टेजलाच कोट्यवधी रुपये तर मिळत आहेत, त्यांना तेवढं ग्लॅमर मिळतं आहे, त्यांना तेवढा मान मिळतोय, प्रतिष्ठा मिळते आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम होत असावेत असं तुला वाटतं का? इतक्या लवकर अचानक आणि एक गठ्ठा एवढं सगळं मिळणं हे पण एक प्रकारे घातक ठरतंय का? नक्कीच, कारण का स्ट्रगलच करावं लागत नाहीये कुठल्याच गोष्टींसाठी त्यांना. कारण 1 मॅच खेळली, 2 मॅच खेळली आणि अचानक त्यांना जर सेलिब्रिटी स्टेटस मिळत असेल आणि त्यातून जर त्यांना इझी मनी कमवायचं असेल तर ते कोण करणार नाही. म्हणजे पण माझं मत एवढंच आहे की तुम्ही इझी मनी कमवावा, पण अशा इमोशन्सशी खेळून नका करू. कारण का प्रत्येक घरात हे स्वप्न बघितलं जातं की अरे पुढच्या वर्षी माझा मुलगा खेळला जाईल, माझा शेजारचा मुलगा खेळला जाईल
आणि मग अशा प्रकारे जर हे चित्र उभं राहिलं तर आई वडील कधीच त्यांच्या मुलांना हे प्रोत्साहन देणार नाही की तुम्ही अशा पद्धतीने हे करा, कारण का तो स्ट्रगलच नाहीये. आज सचिन तेंडुलकर किंवा गावस्कर म्हणजे मी ज्यांना ज्यांना माझे फेवरेट आहेत त्यांना जेव्हा बघते तेव्हा त्या इतक्या स्ट्रगलमधून गेलेल्या आहेत. ते अशा प्रकारे देशाशी लोकांची गद्दारी कधीच करू शकणार नाहीत. पण हा इझी मनी, इझी सेलिब्रिटी स्टेटस हे मिळणं हे घातक आहे खरं म्हणजे. बिलकुल. आणि हेमांगी, अशा प्रकारे एका रात्रीमध्ये सगळं हे मिळाल्यामुळे तुम्हाला मुळात ती जी भावना निर्माण व्हायला पाहिजे, त्याचे डेडिकेशन निर्माण व्हायला पाहिजे, ते होत नाही. हो, ते होत नाही. आणि मी फक्त माझ्यासाठी खेळतो, मला पैसे मिळतात, मग बघूया 2-3 वर्ष छानपैकी कमवून घेऊया, मग इतर कुठल्या तरी ठिकाणी किंवा जे सेलिब्रिटी शोज असतात त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी मिळेलच. आणि अशा पद्धतीचं सगळं चाललंय. ते फार डेडिकेशनने खेळत नाहीत असं मला वाटतं. बिलकुल. म्हणजे हे मग हे सगळं हे एक वृत्ती असं तुला वाटत नाही का? म्हणजे हे क्रिकेटमध्ये आज आहे, ते तुमच्या चित्रपट क्षेत्रामध्ये पण असतं, ते इतर क्षेत्रामध्ये सुद्धा असतं. एका रात्रीत जे मोठे होतात आणि ज्यांच्या डोक्यात हवा जाते ते काही वर्षांनी कुठेच दिसत नाहीत. कुठेच दिसत नाही. म्हणजे ज्यांनी मी माझ्या फील्डबद्दल बोलू शकते, ज्यांनी एकांकिका केल्या नाहीत, नाटकं केली नाहीत, किंवा कसं 250 पासून जे पाकिट असतं आज आपल्याला खूप छान मानधन मिळतं, तो जो काळ असतो ना तो खूप महत्वाचा असतो तुमचा एक माणूस म्हणून घडणीचा. तो जर मिस झाला ना मग तुम्ही कुठल्याही वेळेला जाऊ शकता. इझी मनी, सगळ्यांनाच पैसा कमवायचा आहे, मला कमवायचा आहे, तुम्हाला कमवायचा आहे, पण आपण कुठल्या पद्धतीने तो कमवला पाहिजे हे फक्त जाणीव मनात असली पाहिजे. एन श्रीनिवासन ही व्यक्ती सध्या प्रचंड वादात आहे. म्हणजे सध्या देशातली चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये पहिला नंबर एन श्रीनिवासन यांचाच लागेल. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जी आज मुलाखत घेतली त्याच्यामध्ये श्रीनिवासन यांच्याकडे किती पैसा आहे याची एक साधारण कल्पना सर्वसामान्य माणसांना आलेली असेल. हे नेमकं काय रसायन आहे एन श्रीनिवासन, हे कसा आहे हा माणूस? मुळात सगळ्यात जेवढ्या लोकांशी आपण बोलतो ज्यांचा एन श्रीनिवासनशी संबंध आलेला आहे, म्हणजे इथे चेन्नईमध्ये आणि काही खूप वरिष्ठ पत्रकार आहेत, काही इतर मंडळी आहेत ज्यांचा नेहमी त्यांच्याशी सहवास आलाय, ते सगळेच म्हणतात की ते एक शब्द नेहमी कानी पडतो, ॲरोगंट. अच्छा. ते कधीही कोणाशी म्हणजे नीट बोलत नाहीत, एकदम नम्रपणे बोलत नाहीत, ॲरोगंटलीच बोलतात, असं हे सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली जाते. अच्छा. त्यांना गेल्या वेळेला मी म्हणालो, जसं गेल्या वर्षी बातमी केली होती मी जेव्हा अश्विनवरती हल्ला झाला, अश्विन आणि त्याच्या पार्टनरवरती, तेव्हा बातमी केलं असताना मी त्यांना फोन केलेला. सगळ्यात पहिले त्यांच्या मोबाईलवर फोन लागला नाही, तर कोडायकनालच्या त्यांच्या घरी, म्हणजे आज जिथे आपण बघितलं मी आपण जिथून आला त्या कोडायकनालच्या घरी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांच्या नोकरांनी त्यांना फोन दिला, तर म्हणे इथे त्रास कशाला दिला फोन करून. अच्छा. पहिला प्रश्न त्यांनी हा विचारलेला. आणि मला काही गरज नाही तुमच्यासारख्या पत्रकारांशी बोलायची, असं दुसरं. नंतर मी त्यांना म्हटलं की तुमचा मुलगा स्वतः असं म्हणतोय आणि हे असा आरोप आहे, तर मग तुम्हाला काय म्हणायचंय. तेव्हा त्यांनी थोडंसं म्हणजे काय म्हणतात ना, ॲज अ फादर पहिल्यांदा त्यांचे इमोशन्स, त्यांच्या भावना पहिल्यांदा थोड्याशा दिसू दिल्या. तेव्हा ते म्हणाले काय नाही, तो मुलगा म्हणून काही बोलत असेल, पण मला बाप म्हणून एक लिमिटच्या पलीकडे जाता येत नाही, असं ते बोललेले. आणि तेव्हा मला फक्त पहिल्यांदा लक्षात आहे की ते थोडंसं कुठेतरी असं रिव्हील करू इच्छितात की देर इज सम ह्युमॅनिटी इन मी. पण त्याच्या आधी तुम्ही बघितलं तर ते बोलताना नेहमी एकदम ॲरोगंटली. आणि हे आपण जेव्हा सातत्याने बघतो या पद्धतीचा त्यांचा स्वभाव, तेव्हा लक्षात आहे की ही हॅज मेड लॉट्स ऑफ एनिमीज. खूप दुश्मन बनवलेत त्यांनी. आणि ते आता त्यांना कुठेतरी भोवत आहे. आता आपण बघतो की त्याचा त्यांना त्रास होऊ लागला. डीपी त्रिपाठींचा बाईट आज आपण दिवसभर ऐकतो आहोत. बिलकुल. त्यांनी सांगितलं आज की अविलंब वो इस्तीफा दे. तर हे नक्कीच असं म्हणजे एवढ्या लोकांशी तुम्ही एकत्र वैर घेऊन कोणी जगू शकत नाही. करेक्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.